मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवभारत आणि राधा माधव विलास चंपू या दोन काव्यामध्ये कर्नाटकाचा बराच भागाचा इतिहास सापडतो. श्रीमंत शहाजीराजे भोसले यांचा दरबार बंगळूरला भरत असे. तेव्हा तेथील रयतेसाठी आणि संस्थानिकांसाठी ते एक सांस्कृतिक केंद्रच बनून राहिले होते. पुढे तंजावर ताब्यात आल्यानंतर तेथील सांस्कृतिक प्रगतीला बंगळूर शहरच कारणीभूत ठरले. बंगळूर, कोलार, सिरे, चिಕ್ಕಬಳ್ಳಾಪುर, होसपेट हा कर्नाटकाचा भाग शहाजीराजांच्या अंमलाखाली होता आणि त्यांची तशी ती राजधानी होती. आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील काही भाग शहाजीराजांनी जिंकला होता. तोही त्यांच्या ताब्यात होता. थोडक्यात शहाजीराजे हे तत्कालीन परिस्थितीमध्ये कर्नाटकातील सर्वात मोठे संस्थानिक होते. तेथील देवळे, मठ इत्यादींना जमिनी देण्यासाठी, त्या लागवडी आणण्यासाठी त्याने उत्तेजन दिले होते. तलाव बांधून बागायत जमीन व्हावी यासाठी प्रयत्न करून नवीन वसाहतींना उत्तेजन दिले होते. राज्यकारभाराच्या अंगोपंगाने शहाजीराजांनी विजयनगरचा वारसा समर्थपणे पुढे चालवला होता. त्यामुळे तेथील हिशोब ठेवण्याचे काम मराठी कारकून करत होते. त्यामुळे राज्यकारभाराची भाषाच कन्नडऐवजी काही कालखंडासाठी मराठीच त्या प्रांतामध्ये झाल्याचे दिसून येते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.